समुद्राच्या एकदम मध्यभागी एक गाव आहे. इथे एकवीरा आई बसली आहे आणि सर्व कोळी लोकांवर नजर ठेवते. असे प्रवास करतात लोक रोज होडीतून. किल्ल्यामध्ये अशा गुप्त जागा आहेत ना, त्या कुणालाही अजूनपर्यंत माहिती नाही. समुद्राच्या मध्ये असा एकदम किल्ला आहे, हे पाहू शकता. सर्वात मोठी विहीर, हे सर्व प्राचीन काळातलं आहे मित्रांनो. विरार स्टेशन पासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर आहे हे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्लॉग काहीतरी वेगळा असणार आहे. आपण समुद्राच्या काठी गावं बघतो, घरं बघतो भरपूर सारे, पण मी अशा ठिकाणी तुम्हाला आज घेऊन जाणार आहे का जिथे समुद्रामध्ये गाव आहे आणि एक किल्ला आहे, ते म्हणजेच अर्नाळा फोर्टला. तर मित्रांनो, विरार स्टेशनपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे आणि बोटीतून त्या गावामध्ये, त्या किल्ल्यामध्ये जावं लागतं. ते सर्व काय एक्सपिरियन्स तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे आणि संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर शेवटपर्यंत कंटिन्यू राहा. तर चला आता आपण जाऊयात. जस्ट इथं आलो आहे आणि इथे पार्किंगला सुद्धा जागा आहे. हा पाहू शकता, हा अर्नाळा गाव आहे पूर्ण. आणि इथे जेट्टीवर आलो आहे. इथे सर्व काहीचे असे बोंबील वगैरे सुकट टाकलेत. सर्व कोळी लोक मित्रांनो इथे राहतात, हे पाहू शकता. चला इथून वर जाऊयात, कसा व्ह्यू पाहायला मिळतो इथे. ही अशी जेट्टी आहे. इथून सर्व मासे असे मित्रांनो सुकट टाकलेत. आत्ता नाही येत, या साईडला टाकलेत सर्व बोंबील्स वगैरे, आणि इथूनच सर्व मच्छी आपल्याकडे येते. तर चला आता आपण जाऊयात आणि पाहूयात कसं काय आहे ते आतमध्ये. आणि इथे समुद्राच्या एकदम मध्यभागी गाव आहे, ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि समुद्राच्या इथेच मध्यभागी किल्लासुद्धा आहे. प्राचीन काळातील किल्ला आहे, महाराजांच्या काळातील. तर सर्व काय आपण पाहूयात. पहिला तर वरून सर्व इथे बोटिंगचा व्ह्यू कसा असतो ते पाहूयात. तेव्हा बोट आले पण त्यात जागा भेटेल की नाही. पण पटकन जाऊयात बोटीत बसायला. भरपूर साऱ्या बोटी आहेत इथे, हे पाहू शकता. इथे सर्व मच्छीमार केली जाते मित्रांनो. कोळी लोक सर्व इथे असतात. भरपूर मोठं गाव आहे अर्नाळा. आणि तिकडे समुद्राच्या एकदम मध्यभागी सुद्धा एक गाव आहे, ते पण आपण जाऊन पाहूयात. आता बोट आले. पहिला तर 20 रुपये तिकीट असतो बोटीचा, तर बोटीमध्ये आपण जाऊयात पहिला तर. आणि मित्रांनो, विरार स्टेशनपासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर आहे हे अर्नाळा फोर्ट. तिथे आपण आता जाऊयात बोटीतून. आणि जायला बिलकुल वाट नाही आहे, हेलिकॉप्टर वगैरे विमान नाही आहे, तर बोटीतून आपल्याला जावं लागतं, होडीमधून छोट्याशा. तर ते आता आपण जाऊन एक्सपिरियन्स घेऊयात. तर चला. असा बीच आहे हा. सर्व बोटी दिसतील तुम्हाला इथे समोर. बोट लागले मित्रांनो, आपण बोटीमध्ये जाऊयात पटकन. आणि ते भरपूर जास्त प्रमाणात कचरा असतो, कारण जेव्हा समुद्राची लाट येतो पूर्ण कचरा बाहेर येतो, हे पाहू शकता. आणि इथे सर्व असे बोंबील सुकट टाकले जातात. ते तिकडे तुमच्या इकडे बाजारात येतात, ते इथूनच येतात सर्व बोंबील. सर्व कोळी लोक इथे काम करतात. आता बोट आली आपली, पटकन जाऊन बोटीमध्ये बसूयात. काही असं भरपूर गर्दी असते बोटीमध्ये, आणि असं बोटीमध्ये जावं लागतं, पाहू शकता. अशी बोट चालली इथून पूर्णपणे. सर्व बोटीमध्ये अशी लोक बसले. असं बोटीतून जावं लागतं. मित्रांनो, असे प्रवास करतात लोक रोज होडीतून. इकडे असं गाव आहे मध्ये, समुद्राच्या मध्ये. असं बोटीतून यावं लागतं. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेतला आणि आता आलो इथे, हे पाहू शकता. समुद्राच्या एकदम मध्यभागी एक गाव आहे. हे असं तुम्ही पहिल्यांदा बघितलं असाल. एक गाव आणि एक किल्ला आहे. चारी साईडने समुद्र आहे आणि त्याच्या मधोमध किल्ला आणि गाव आहे, ते आपण बघायला आलो आहे. हे पाहू शकता. असा प्रवास करायला लागतो. तुम्ही बघितला असेल, बोटीतून प्रवास करायला लागतो. 20 रुपये तिकीट असतो मित्रांनो जेट्टीवरून ते गावामध्ये येण्यासाठी. तर चला जाऊयात. आणि अर्नाळा स्टेशनपासून, म्हणजेच विरार स्टेशनपासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर आहे हे ठिकाण. तर आपण फोर्टसुद्धा पाहूयात इथे, आणि एक मंदिरसुद्धा आहे छानसं, ते सुद्धा पाहूयात. तर चला. हे बघा, असं समुद्रातून चालावं लागतं.
हे बघा, असं चालत चालत गावामध्ये प्रवेश करायला लागतो. मित्रांनो, छानसं मंदिर आहे समुद्राच्या एकदम मध्यभागी. हे बघा, तर आपण पहिला तर मंदिरामध्ये जाऊयात. आपण मंदिरामध्ये देवीचं दर्शन घेऊयात जाऊन, आणि नंतर आपण अर्नाळा फोर्ट बघायला जाणार आहोत. तर चला, इथूनच रस्ता आहे. जेव्हा मित्रांनो पावसाळा असेल तेव्हा पूर्ण इथपर्यंत पाणी टच होत असेल समुद्राचं. आता एवढं काय पाणी नाही आहे, हे पाहू शकता तुम्ही. पूर्ण इथे लागत असेल पाणी घराला. हे बघा, आयो, पावसाळा असल्यावर इथपर्यंत पाणी येतो का? हो. तर मित्रांनो बघा, इथपर्यंत पाणी येतो पूर्णपणे पावसाळ्यामध्ये. तर आता आपण पहिला तर मंदिरामध्ये जाऊयात, म्हणून इथे पण सर्व होडी तुम्हाला पाहायला मिळते. हे बघा, इथून असा गावातून रस्ता आहे. पहिल्यांदा आलोय मी पण, फर्स्ट टाइम. हे बघा मित्रांनो, सुंदर मंदिर आहे इथे देवीचं, श्री कालिका माता मंदिर. एकदम समुद्राच्या मध्यभागी हे मंदिर आहे, हे पाहू शकता. आणि हे गाव, हे असं गाव आहे एकदम समुद्राच्या मध्ये. असा काहीसा व्ह्यू दिसतो मित्रांनो इथून. हा व्ह्यू मंदिराच्या इथून संपूर्ण इथून व्ह्यू दिसतो. हा किल्ला आहे समोरच, हा पाहू शकता किल्ला इथे. आणि इथे मंदिर कालिका मातेचं इथून दिसते पूर्णपणे. ही किल्ल्याची तटबंदी आहे. पहिला तर आपण मंदिरात जाऊ मित्रांनो, दर्शन घेऊयात. तर मित्रांनो, मध्यभागी आहे कालिका माता आणि उजव्या साईडला आहे शीतला माता. हे पाहू शकता तुम्ही. असं सुंदरसं मंदिर आहे समुद्राच्या एकदम मध्यभागी. हे पाहू शकता, आतमधून असं मंदिर आहे. खूप सुंदर कोरीव काम केलं आहे. बघा, इथे समोर एकवीर आईचं मंदिर आहे. ओ, खूप छान मित्रांनो. हे पाहू शकता, हे आहे एकवीर आईचं मंदिर. खूप लोकांना मित्रांनो माहिती नाही आहे, अर्नाळ्याला सुद्धा एकवीर आईचं मंदिर आहे. म्हणजे इथं शीतलादेवी, कालिका माता आणि एकवीर आई या तिन्ही देवींचं इथे मंदिर आहे मित्रांनो. ते पण एकदम समुद्राच्या मध्यभागी हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. माझ्या मागे बघू शकता, एकवीर आई, एकवीरा माझी उभी पाठीशी आहे. हे पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर, असं वाटतं जणू काय एकविरेलाच आपण आलोय, अशी काय मूर्ती आहे देवीची. हे पाहू शकता, खूप छान. इथे एकवीरा आई बसली आहे आणि सर्व कोळी लोकांवर नजर ठेवते. हे पाहू शकता, हे सर्व कोळी लोकांच्या होडी आहेत इथे मित्रांनो. इथे पूर्णपणे मच्छीमार केली जाते इथून. खूप छान. इथून असा व्ह्यू दिसतोय मंदिरातून, सुंदर व्ह्यू. हा पाहू शकता. ओ भाई साहब, जबरदस्त. खूप छान छान घरं आहेत इकडे मित्रांनो. सर्व कोळी लोकांची इथे घरं आहेत. आणि हे पाहू शकता घरासमोर कोळींबाय. खूप सुंदर मित्रांनो पाहायला मिळतंय. आणि हा किल्ल्याची तटबंदी सर्व काय आहे, आणि बाजूलाच हे सर्व घरं आहेत इथे. हे पाहू शकता, सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळेल. खूप छान. हे बघा, हे सर्व अशी घरं. चला जाऊया इथून आपण आतमध्ये. हा आहे अर्नाळा फोर्ट आणि हा प्रवेशद्वार. खूप सुंदर. सर्व काय प्राचीन काळातला आपल्याला मित्रांनो इथे पाहायला मिळणार आहे. हा पूर्ण समुद्र आहे इकडे. हे पाहू शकता, हा पूर्ण समुद्र आणि समुद्राच्या मध्ये हा असा अर्नाळा फोर्ट. खूप छान. आणि समोरच मित्रांनो स्मारक आहे महाराजांचं. हे पाहू शकता. हा स्मारक बघूनच एक वेगळीच ऊर्जा मिळते मित्रांनो. हा आहे किल्ल्याचा प्रवेशद्वार. हे पाहू शकता, सर्व जुन्या काळातलं मित्रांनो पाहायला मिळतंय. सर्व जुन्या काळातलं समुद्राच्या मध्यभागी हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतोय, अर्नाळा फोर्ट. आणि भगवा पाहू शकता. या भगव्यासाठी किती लोकांचे प्राण गमावलेत आपण प्राचीन काळामध्ये मित्रांनो. किल्ल्यामध्ये आता आपण एंट्री करूयात आतमध्ये.
हे बघा असं काहीतरी आहे इथे. हो जबरदस्त. हे बघा हे सर्व प्राचीन काळातलं आहे मित्रांनो. हे बघा हा डोर होता आधीचा दरवाजा आणि इथून अशी एंट्री आहे. समोरून अशी मित्रांनो समुद्रातून जेव्हा शत्रू येत असतील तेव्हा ही संपूर्ण एंट्री असेल प्राचीन काळातली. हे पाहू शकता इथून बाहेर जाताना बघा हा असा व्ह्यू दिसतो. आणि हा असा डोर. इथून आपण किल्ल्यामध्ये आतमध्ये प्रवेश करतोय. ही अशी वाट आहे. चारही बाजूंनी पाण्याने वेधलेला अर्नाळा हा जलदुर्ग 1516 मध्ये गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने बांधला. पोर्तुगीजांनी 1830 साली हा किल्ला जिंकला व नंतर यावर अनेक नवीन बांधकामे केली. सुमारे 200 वर्षांच्या पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला 1737 मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला. मित्रांनो, पोर्तुगीजांप्रमाणेच पहिल्या बाजीरावाने या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. शेवटी 1818 मध्ये इतर किल्ल्याप्रमाणेच हा किल्ला देखील इंग्रजांच्या ताब्यात गेला. मित्रांनो, समुद्राच्या मध्ये असा एकदम किल्ला आहे, हे पाहू शकता. आणि पूर्ण तटबंदी आहे किल्ल्याची. इथून असं चालू होतं, हा प्रवेशद्वार आहे. आणि इथून पूर्ण असं गोल पूर्णपणे चौकोन कसा असतो त्याप्रमाणे हा किल्ला आहे. हे पाहू शकता तुम्ही. हा पूर्ण आपण पूर्णपणे फिरूयात गोल. इथून तुम्हाला दाखवतो. आणि किल्ल्याच्या मधोमध मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे. तिथे पण आपण जाऊयात. आणि इथे विहीर आहे, हे पाहू शकता. ही विहीर जुन्या काळातली विहीर मित्रांनो अजूनपर्यंत आहे. तिथे लोक कपडे वगैरे पिण्याचं पाणी वगैरे तिथे घेऊन जातात. तिथून लोक आता पूर्णपणे शेती केली जाते मित्रांनो या किल्ल्यामध्ये. आणि हे सर्व आधीचं बांधकाम पूर्णपणे तुटून गेलं आहे. महाराजांच्या काळातलं आहे मित्रांनो हे सर्व. काय हे असं जपून ठेवायला पाहिजे आपण. हे बघा 1737 मध्ये मित्रांनो हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यामध्ये आला. हा पाहू शकता अर्नाळा फोर्ट. आणि हे सर्व गुप्त दरवाजे आहेत मित्रांनो, हे पाहू शकता. हे असं तुम्हाला कोणत्याही गड किल्ल्यावर गेल्यावर पाहायला मिळतं. हे असे गुप्त दरवाजे. तर इथे आतमध्ये जायला तर भीती वाटते. हे बघा असं आहे. हे बघा हे अशा आधीचे गुप्त दरवाजे असायचे. कुठूनही शत्रूवर मित्रांनो वार करू शकतो असं होतं. इथे सर्व मावळे बसलेले असतील आधीच्या काळात. हे बघा हे असे इकडून शत्रू येत असतील तर इथून सुद्धा आपण वार करू शकतो. फक्त जेव्हा गड किल्ल्यावर येता असं कचरा वगैरे करू नका. तुमच्या बॅगेत टाका असा कचरा जर तुम्ही घेऊन येत असाल खाय प्यायच्या वस्तू तर. हे असं शत्रूसाठी मित्रांनो हे सर्व केलंय. हे पाहू शकता. वरून देखील शत्रूवर हमला करू शकतो. हे असं आहे. इथे हा बुरुज आहे आणि वरती भगवा फडकतोय. खूप छान. चला आपण पूर्णपणे गोल फिरून येऊयात मित्रांनो. इथून सुद्धा पाहायला मिळतो एक आपल्याला गुप्त दरवाजा. पण कचरा करू नका मित्रांनो. हे बघून वाईट वाटतं, म्हणजे दाखवायला पण मला लाज वाटते. हे सर्व कचरा एवढा आहे ते. हे अशी खोली असायची मित्रांनो आधी. हे बघा आपण जाऊयात खाली. आधीच्या काळामध्ये अशा खोली असायची. हे बघा आत्ता आपले बेडरूम्स वगैरे असतात, पण तेव्हाच्या काळामध्ये अशा खोल्या असायच्या छोट्या छोट्या. हे बघा. चला आता इथून जाऊयात आपण. पूर्णपणे तटबंदी अशी फिरून जाऊयात, बघूयात. तुम्हाला सर्व काय मी दाखवतो. आज आलोय तर मला देखील आनंद होतोय. म्हणजे बोटीतून आपण यायचं इकडे किल्ल्यावर आणि मंदिर आणि गावं. खूप म्हणजे नेक्स्ट लेवल एक एक्सपिरियन्स वेगळाच आहे हा. समुद्राच्या मध्ये किल्ला. हे सर्व मित्रांनो कोकणामध्ये बघायला मिळतं, पण आपल्याच अर्नाळा म्हणजे विरारमध्ये अर्नाळा गाव आहे, तिथे हे सर्व काय पाहायला मिळतं. अर्नाळा फोर्ट. भरपूर जास्त ऊन आहे म्हणून मी इथे गॉगल घातला आहे. महाराजांच्या गड किल्ल्यावर आलो आहे. गॉगल घालून बोलायला नाही पाहिजे, पण भरपूर जास्त ऊनसुद्धा आहे. डोळ्यावर असे ऊन येतोय ना, तर डोळे असे बंद होत आहेत, ओपन होत आहेत, बंद होत आहेत, ओपन होत आहेत. हे पाहू शकता. हे सर्व जुन्या काळातलं आहे मित्रांनो. खूप छान वाटतंय बघायला.
आणि हे सर्व एक नेक्स्ट लेवल आहे एक्सपिरियन्स. हे बघा इथून असे हे सर्व युद्ध जेव्हा असायचं तेव्हा इथून हमले करू शकतो असं हे सर्व बनवलं गेलं आहे मित्रांनो. हे बघा खूप छान. ही जागा एवढी काय कोणाला माहिती नाही मित्रांनो, तरी पण सुद्धा इथे पर्यटक येत आहेत. हे बघा असं सर्व आहे, खूप सुंदर. हे सर्व प्राचीन काळातलं आहे मित्रांनो. हे हल्ली पाहायला आपली लोक येत नाही, मराठी लोक येत नाही, पण हे पाहायला यायला पाहिजे. हे बघा इथून रस्ता ब्लॉक केला आहे पूर्णपणे कारण लोक खाली उतरतात इथून. चला पूर्ण तटबंदी आपण फिरूया तेव्हा पर्यटक येतात. तर गाईज आपल्याला इथे आपले यूट्यूब चॅनलला व्हिडिओ सर्व बघतात ते भेटले, ते पाहू शकता. कसे वाटतात ब्लॉग? एकदम छान. आणि पण बघा त्याला रिस्पॉन्स द्या. मराठी माणूस आहे, मराठी माणसाची काळजी करायला शिका. आणि त्यांनी जो आता दाखवलं तुम्हाला जो अर्नाळ्याचा किल्ला बघायला यायला पाहिजे, खरोखर यायला पाहिजे, त्याची इज्जत करायला शिका. ओके बाय. आणि तुम्हाला कसा वाटला किल्ला आणि समुद्रातून जे आपण येतो बोटीतून वगैरे? हिंमत आहे समुद्रातून यायचं, म्हणजे आपल्याला काय माहित नाही समुद्रात इथून कसं यायचं, ते इथे अर्नाळ्याला आल्यावर माहित. आणि एक वेगळाच अनुभव मिळतो होडीमधून यायचा. असं वाटतं की आपण कोकणामध्ये आलो, जसं सिंधुदुर्ग गड वगैरे आपण आहेत. म्हणजे लांब लांब फिरायला जातो, पण जे आपले जवळ आहे तिथं आपण यायला नाही बघत. बरोबर यायला पाहिजे, सगळ्यांनी या. अर्नाळा किल्ला जवळ आहे. शिवाजी महाराजांचं कर्तबगार बघा काय केलंय आपल्यासाठी, काय बघायला पाहिजे. जय शिवराय. जय शिवराय. चला आजी. तर चला मित्रांनो आपण पूर्णपणे तटबंदी बघूयात. आणि हे प्रेम आहे मित्रांनो एवढ्या याच्यामध्ये, म्हणजे इथे कोणच नाही, तेच पर्यटक आहे आणि ते सुद्धा आपले ब्लॉग बघतायत. बाई एक नेक्स्ट लेवल आनंद होतो. आणि असंच तुमचं प्रेम असू द्या. आणि मित्रांनो त्यांनी लगेच ओळखलं, आपण 3 वर्षापासून काम करतोय यूट्यूब चॅनलला, आपल्या व्हिडिओ पडत असतात प्रसाद म्हात्रे ब्लॉग्स. आणि आज एकदम मन माझं सुद्धा भर झालं की आपल्या म्हणजे इथे मी एवढ्या लांब आलो अर्नाळ्याला आणि इथं आपल्याला आपले व्ह्यूवर्स भेटत आहेत. खूप मजा आली आणि मनापासून धन्यवाद तुमचं. असंच प्रेम करत राहा. आपण व्हिडिओ बनवतो, भले थोडं थोडं थांबत असतो आपण मध्ये मध्ये, पण लेट का होईना आपण ब्लॉग आपण बनवत असतो. तर चला इथून आपण किल्ला वगैरे पाहूयात. म्हणून सांगतो मित्रांनो काम करत राहा, ही कामाची पोचपावती आपल्याला कधी ना कधी मिळतच असते. हे बघा इथे मंदिर आहे आणि सुंदर किल्ला आहे, खूप मोठी मित्रांनो तटबंदी आहे. आपल्याला वाटतो तेवढा हा छोटा किल्ला नाही आहे मित्रांनो. हे पाहू शकता किल्ल्यामध्ये एकटाच फिरतोय, म्हणजे पर्यटक होते ते तुम्ही पाहिलेत, आपले व्ह्यूवर्सच होते ते सुद्धा. चला इथून आपण आता वरती जाऊयात. हे बघा हे सर्व महाराजांच्या काळातलं आहे मित्रांनो. हे बघा हे प्राचीन काळातल्या पायऱ्या ना अशा असायच्या. हे बघा जेव्हा लढाया व्हायच्या तेव्हा या पायऱ्यांवरून उतरून चढून हे सर्व युद्ध लढले जायचे. खूप छान. हे बघा आता असे सर्व कामं इथे केली जातात किल्ल्यामध्ये. हे बघा हे सर्व गुपित दरवाजे आहेत हा मित्रांनो. हे तुम्हाला वाटत असतील पण हे सर्व गुपित दरवाजे आहेत. हे बघा हे असं इथून आतमध्ये जायचे, बाहेर यायचे सर्व मावळे आपले. ही किल्ल्याची मागची साईड आहे मित्रांनो. ही बघा मागची साईड किल्ल्याची. खूप छान दृश्य दिसतोय आणि पूर्णपणे तुम्ही बघाल ना एकदम नॅचरल व्ह्यू. खूप छान. सर्व असे बीचच्या काठेला नारळाची झाडं वगैरे. असं वाटतंय की आपण रत्नागिरी वगैरे त्या साईडला आलो आहे, पण आपल्या विरारमध्ये म्हणजे मुंबईमध्ये विरारमध्ये सुद्धा अशी जागा आहे. हे बघा. आणि हा पक्षी मी कधीच आयुष्यामध्ये विसरू नाही शकत. कारण त्यांनी मला कुठे पोचवून ठेवलं आहे मित्रांनो, की माझी फर्स्ट व्हिडिओ व्हायरल गेली होती 600-700K आणि भरपूर मिलियन्समध्ये व्ह्यू आले होते ते या बोलक्या कावळ्यामुळेच. तर त्याचे मी मनापासून आभार मानतच राहीन. पण किल्ला बघूयात महाराजांचा. खूप छान वाटतं मित्रांनो हे गड किल्ले असे फिरायला. आपण पूर्णपणे गोल फिरून जाऊयात. असं खूप मोठा किल्ला आहे, पूर्णपणे फिरून जाऊयात. किती बुरुज आहेत मित्रांनो बघायला गेलं तर. इकडे 3 इकडे 3. हे बघा या साईडला 3 बुरुज आहेत किल्ल्याला, या साईडला 3. बघायला गेलं तर 12-13 बुरुजच आहेत मित्रांनो किल्ल्याला. म्हणजे याच्यावरून तुम्ही विचार करा किती मोठा हा किल्ला असेल.
पूर्ण चौकानी आहे किल्ला. हे बघा असे दरवाजे होते, अशी रूम. बापरे, जबरदस्त रूम आहे. हे बघा, ही अशी खोली असायची आधी. मित्रांनो, मी इथे एकटा फिरतोय. खरंच सांगतो, मला पण भीती वाटते, कारण या साईडला प्राणी वगैरे भरपूर असतात, त्यामुळे भीती वाटते. त्यामुळे मी ते रूममध्ये वगैरे जात नाही. आहेत लोक, असं नाही. हे बघा, कामं करतायत आपली आपली. पण आता किल्ल्यामध्ये असं आत्ताची सध्याची परिस्थिती पाहिली तर सर्व लोक आता इथे शेती करतात किल्ल्यामध्ये, आणि तिथे दर्गासुद्धा आहे. मित्रांनो, हे सर्व जपणं गरजेचं आहे आत्ताच्या युगामध्ये. म्हणजे जी पुढची पिढी येणार त्यांना सर्व हे माहिती झालं पाहिजे की महाराजांच्या काळातले हे सर्व गड किल्ले आहेत. हे बघा मित्रांनो, किल्ल्यामध्ये अशा गुप्त जागा आहेत ना, त्या कोणालाही अजूनपर्यंत माहिती नाही की हा किल्लासुद्धा एक खूप छान किल्ला आहे महाराजांच्या काळातील. या अशा गुप्त जागा कोणाला माहिती नसतात. हे सर्व आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. सर्व काय पूर्ण एकदम ॲक्युरेट किल्ला मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये. हा सर्व गाव आहे, हा पूर्ण गाव आहे किल्ल्याच्या बाजूलाच. आणि वाटतसुद्धा नाही की हा किल्ला समुद्राच्या मध्ये असेल, पण हा किल्ला समुद्राच्या एकदम मध्यभागी आहे. हे इकडे मंदिर आणि गुप्त खोली इथे पाहायला मिळते आपल्याला. मित्रांनो, अजून एक खोली आहे इथे. ही अशी खोली आहे, ही बघा. मित्रांनो, सर्वात मोठी विहीर, किल्ल्यामधली विहीर, ही सर्व अशा विहिरी असायच्या प्राचीन काळामध्ये. मित्रांनो, हे बघू शकता, मी इथे मंदिर आहे मित्रांनो, श्री पंचलिंगेश्वर मंदिर, आणि त्या साईडला ती सर्वात मोठी विहीर. एवढी मोठी विहीर मित्रांनो तुम्ही कुठेच बघितली नसेल, एवढी मोठी इथे विहीर आहे. हे पाहू शकता. हे सर्व प्राचीन काळातल्या विहिरी, मंदिरं सर्व इथे आपल्याला पाहायला मिळतात. या अर्नाळा फोर्टमध्ये सर्व हिरवळ पाहायला मिळते. हे पाहू शकता, खूप सुंदर. तर मित्रांनो, हा आहे अर्नाळ्यातील किल्ला, आणि हा खूप प्राचीन काळातील किल्ला आहे मित्रांनो. महाराजांच्या काळातील 1737 साली हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यामध्ये आला मित्रांनो, म्हणजेच अर्नाळा किल्ला. तर खूप छान किल्ला आहे, आणि समुद्राच्या मध्यभागी असलेला हा अर्नाळा फोर्ट आहे. इथे अर्नाळा गाव सुद्धा आहे. अर्नाळा गावाच्या बाजूलाच हा फोर्ट आहे मित्रांनो. चारही साईडून समुद्र आणि मध्यभागी हा अर्नाळा फोर्ट. आणि बघण्यामध्ये खूप छान मज्जा सुद्धा येते, आणि एक प्राऊड फील होतं की म्हणजे मराठी मावळ्यांनी कशा प्रकारे हा युद्ध जिंकून हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला असेल. तर मित्रांनो, खूप छान किल्ला होता. मला सुद्धा खूप छान आवडला. हा किल्ला समुद्राच्या मध्यभागी असल्या कारणाने बोटीतून आपल्याला मित्रांनो इथे यावं लागतं, आणि तो देखील एक्सपिरियन्स एक वेगळाच असतो. बोटीतून किल्ल्यामध्ये यायचं, पूर्ण गाव आणि मंदिरं आणि किल्ला बघायचा, एक खूप छान आहे इथलं. आणि मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल. जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, कारण खूप छान एक्सपिरियन्स येतो इथे आल्यानंतर. आणि आपली फॅमिली सुद्धा आपल्याला इथे मिळाली होती, खूप छान. आणि एक प्राऊड फील होतं की आपण 3 वर्ष काम केलं यूट्यूबला, काहीतरी म्हणजे कोणीतरी आपल्याला ओळखतंय, आणि खूप छान वाटलं. आणि तुम्हाला हे सर्व गड किल्ला, हा अर्नाळा फोर्ट आणि इथले सर्व मंदिरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवले. तर तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं हा ब्लॉग, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. विरार स्टेशन पासून इथे येण्यासाठी बस सुद्धा असते मित्रांनो, आणि शेअरिंग ऑटो सुद्धा असते. तर तुम्ही बसनी पण येऊ शकता आणि शेअरिंग ऑटोनी सुद्धा येऊ शकता. आणि इथे अर्नाळा बस स्टॉपला आल्यानंतर तुम्ही 2 मिनिटाच्या अंतरावर इथे जेट्टी आहे, अर्नाळा जेट्टी. तिथून फक्त 20 रुपये घेतात इथून बोटीतून यायचे इथे किल्ल्यापर्यंत. तुम्हाला इथे एकविरा आई, कालिका माता आणि अजून एक देवी आहे, त्याचं सुद्धा दर्शन होतं, शीतला देवी. 3 देवींचं दर्शन, आणि हा अर्नाळा फोर्ट आणि समुद्राच्या मध्यभागी असलेले अर्नाळा गाव, ते सुद्धा तुम्हाला इथे आल्यानंतर पाहायला मिळेल. तर हा ब्लॉग तुम्हाला काय वाटला, कसा वाटला, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. फक्त 20 रुपयामध्ये तुम्ही समुद्रातून, म्हणजेच आपण कोकणामध्ये जातो तेव्हा सिंधुदुर्ग किल्ला,
असे सर्व गड किल्ले बघतो, त्यातून आपल्याला बोटीतून किल्ल्यामध्ये यावं लागतं. तसाच सेम एक्सपिरियन्स इथे अर्नाळा फोर्टला आल्यानंतर तुम्हाला मित्रांनो मिळतो. तर तुम्ही इथे नक्की या, एकदा व्हिजिट नक्की द्या. मी सर्व डिटेल्स तुम्हाला कॅप्शनमध्ये दिलेली आहे. आणि आपल्या चॅनलला म्हणजे प्रसाद म्हात्रे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.